नमस्कार मित्रांनो. मुंबई जिथे कधी न थांबणारी लोकल आणि कधी न झोपणारी माणसं राहतात. याच गर्दीत आपला नायक दिनेश राहायचा. दिनेश तसं साधा कष्टाळू मुलगा. एका जाहिरात कंपनीत कामाला असलेला दिनेश दिसायला देखणा पण स्वभावाने जरा लाजाळू. त्याचे मित्र त्याला गमतीने बोंधूबाबा म्हणायचे. याचे कारण असं की दिनेशला नशिबावर, ज्योतिषशास्त्रावर आणि हस्तरेषावर खूप विश्वास होता. तो नेहमी कपाळावर एक छोटा टिळा लावायचा आणि सगळ्यांच्या हातावरच्या रेषा बघून त्यांचे भविष्य सांगण्याचा प्रयत्न करायचा. एका दिवशी पावसाचे दिवस होता. मुंबईत पावसाने जोरदार धरली होती. दादर स्टेशनवर लोकांची तुफान गर्दी होती. दिनेश ऑफिसमधून घरी जायला निघाला होता. तितक्यात त्याची नजर एका मुलीवर पडली. ती मुलगी पावसात पूर्ण भिजली होती, पण छत्री उघडायचा प्रयत्न करत होती. तिचं नाव होतं सानिका. सानिका खूपच सुंदर आणि चुलबुली होती. दिनेश तिच्याकडे बघतच राहिला. त्याच्या मनात आलं, हिचं हातावरचं रेष काय सांगत असतील. तो तिच्याजवळ गेला आणि म्हटला, अगं, छत्री खराब झाली आहे का? हवं तर माझं छत्री ये. सानिकाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून म्हटली, थँक्यू बोंधूबाबा. दिनेश दचकला. तुला कसं माहीत माझं नाव? ती हसली. तुझ्या कपाळावरचा तो बिंदू आणि तुझ्या हातात ते पंचांग पाहून कोणीही सांगेन. त्या पावसाळी संध्याकाळी दादरच्या त्या प्लॅटफॉर्मवर एका नवीन प्रेमकथेची सुरुवात झाली. दिनेश आणि सानिका याची मैत्री हळूहळू वाढू लागली. सानिका एका फॅशन डिझायनिंग कॉलेजमध्ये होती. दोघंही रोज फोनवर बोलू लागले. दिनेश तिला बंधुभावाच्या नात्यांचे रोज नवीन राशी भविष्य सांगायचा, तर सानिका त्याला मुंबईच्या नवीन फॅशनबद्दल सांगायची. एका दिवशी दिनेशने धाडस केलं आणि त्याला मरीन ड्राईव्हवर भेटायला बोलवला. संध्याकाळची वेळ होती. मावळता सूर्य अरबी समुद्र लाटांवर सोनेरी रंग उधळत होता. दिनेशने सानिकाच्या हातात हात घेतला. काय झालं बोंधूबाबा, आज भविष्य बघायचं आहे का? सानिकाने मस्करी केली. दिनेश गंभीर होत म्हणाला, सानिका, तुझ्या हातावरची ही रेष सांगते की तुझ्या आयुष्यात एक असा मुलगा येणार जो तुला खूप प्रेम देईल. सानिका लाजत म्हटली, आणि तो मुलगा कोण आहे हे तुझ्या पंचांगात लिहिलंय का? दोघांच्या नजरात एकमेकांकडे भिडल्या. आजूबाजूला असलेला जागाचा त्यांना विसर पडला. मुंबईच्या त्या थंड हवेत आणि समुद्राच्या गाजेत दिनेशने हळूच सानिकाच्या हातावर चुंबन घेतला. हा त्याचा पहिला रोमॅन्टिक स्पर्श होता. सानिकाने आपला चेहरा दिनेशच्या खांद्यावर ठेवली. प्रेम म्हटलं की अडचणी यायलाच. दिनेशच्या घरात लग्नासाठी दबाव येऊ लागला होता. तर दुसरीकडे सानिकाला तिच्या करिअरसाठी परदेशी जाण्याची संधी चालून आली होती. दोघांमध्ये यामुळे थोडं वादावाद होऊ लागले. दिनेश, तू नेहमी नशिबाचा गोष्टी करतोस, पण आपल्या नशिबात एकत्र राहणं आहे का? सानिकाने रडत विचारले. दिनेश शांत होता. त्याने तिला वांद्रे वरळी सी लेकवर नेला. रात्रीची वेळ झगमगणारी मुंबई इथून खूप सुंदर दिसत होता. दिनेश म्हटला, सानिका, नशिबाचा रेष आपण स्वतः लिहित असतो. हा बोंधूबाबा तुला वचन देतो की तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तरी माझ्या हृदयाचा बुंद तुझ्यापाशीच असेल. सानिकाला जाणीव झाली की दिनेशच्या तिच्यावर किती निस्सीम प्रेम आहे. तिने आपला परदेशी जाण्याचा निर्णय बदलला आणि मुंबईतच राहून आपलं करिअर घडवायचं ठरवलं. काही महिन्यानंतर दिनेशने सानिकाच्या वाढदिवसाला एक खास सरप्राईज प्लॅन केलं. त्याने गेटवे ऑफ इंडिया एक छोटी बोट बुक केली. बोट जेव्हा समुद्राच्या मध्यभागी गेले तेव्हा दिनेशने गुडघ्यावर बसला. त्याने एक अंगठी काढली आणि म्हटला, सानिका, माझ्या आयुष्याच्या पंचांगात तुझं नाव कायमस्वरूपी लिहिलेच आहे.
तू माझ्याशी लग्न करशील का? सानिका डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने होकार दिली. आजूबाजूला मुंबईचे दिवे चमकत होते. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. दिनेश आणि सानिकाचे लग्न थाटामाटात झालं. आज दिनेशला कोणी बोंधूबाबा म्हणून चिडवले की सानिका अभिमानाने सांगते, हो, हे माझे बोंधूबाबा आहेत, ज्याने माझ्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरले. मुंबईच्या गर्दीत आजही हे जोडपे एकमेकांचा हात धरून चालताना दिसतात. त्यांची ही कथा सांगते की प्रेम असेल तर नशिबाचं रेषही बदलता येतं. लग्नानंतर आयुष्य म्हणजे जाणून लोकलचा प्रवास होता. कधी गर्दी, कधी धक्कामुक्की, तर कधी खिडकीपाशी बसून मिळणारा गार वारा. दिनेश आणि सानिका कांदिवलीमध्ये आपला छोटासा संसार थाटला. दिनेश आता फक्त मित्रमंडळांसाठी बंधुभाव नव्हता, तर सानिकाच्या आयुष्याचा आधारस्तंभ होता. एका दिवशी सानिका ऑफिसमधून येताना खूप थकली होती. पाऊस मगाशीच थांबला होता, पण हवेत गारवा होता. दिनेशने सानिकासाठी आलू घातलेला वापरलेला चहा केला होता. काय झालं सानिका, आज चेहरा का उतरलाय? दिनेश विचारला. काही नाही रे दिनेश, ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि तुला माहीत आहे ना, मला आता स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे, पण मार्ग सापडत नाही आहे, ती म्हटली. दिनेश हसून म्हटला, तुझं हात दे इकडे. त्याने सानिकाच्या हातात हात घेतला आणि बारकाईने पाहून लागला. अगं, तुझ्या हातावरची प्रगती रेष सांगते की तू लवकरच हृदयस्पर्शी असं काहीतरी करशील, जे पाहून जग बघतच राहील. सानिका हसली. तिला माहीत होतं की दिनेश तिला धीर देण्यासाठी हे बोलतोय, पण त्याच्या शब्दात एक वेगळीच जादू होती. जुलै महिन्याच्या शनिवारी होता. मुंबईचा पाऊस आता धू कोसळत होता. दिनेशने ठरवले की आज सानिकाला घेऊन कुठेतरी लांब जायचं. दोघंही कर्जतला गेले. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार डोंगरांच्या रांगेत दिनेश आणि सानिका पावसात भिजले. एका धबधब्याखाली उभे असताना दिनेशने सानिकाच्या कानात हळूच विचारलं, सानिका, तुला आठवते का, पहिल्या भेटीत मी तुला छत्री दिली होती? सानिकाने लाजत म्हटली, हो, आणि मी तुला बोंधूबाबा म्हणून चिडवत होते. दिनेश तिला जवळ घेतला आणि तिच्या कपाळावर एक छोटासा चुंबन घेतला. तो म्हटला, त्या दिवशी मला पंचांगात दिसलं नव्हतं की तू माझी बायको होशील, पण माझ्या हृदयाने त्या क्षणी सांगितलं होतं की हीच ती मुलगी आहे जिच्यासोबत माझं संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचं आहे. पुढच्या वर्षभरात सानिकाने मेहनत करून स्वतःचं एक बुटीक सुरू केली. तिने त्याचं नाव ठेवली बोंधू फॅशन. दिनेशच्या नावाचं आणि त्यांच्या लक्की बोंधूचा प्रभाव असं होतं की सानिकाचा व्यवसाय मुंबईत खूप गाजला. दिनेश आपला जाहिरात कंपनीत प्रमोशन मिळालं होतं. आता तो फक्त भविष्य बघणारा बोंधूबाबा राहिला नव्हता, तर त्या आपल्या भविष्यावर स्वतःचं कष्टाने ताबा मिळवणारा होता. दोघांच्या आयुष्यात आता सुखाचे दिवस आले होते. एका संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर बसलेलं असताना सानिका दिनेशला म्हटली, दिनेश, लोक म्हणतात की मुंबई खूप धावते, कोणासाठी वेळ नसतो, पण या धावणाऱ्या मुंबईने मला तुझ्यासारखा माणूस दिला जो माझ्यासाठी कधीच थांबायला तयार असतो. काही वर्षानंतर मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर एक जोडपे फिरत होते. त्यांच्यासोबत एक छोटी मुलगी होती. ती मुलीने कपाळावर एक छोटासा टिळ्याचा बुंद लावला होता. दिनेश आपल्या मुलीला उचलून धरला आणि तिला ताज हॉटेल बोर्ड दाखवत म्हटला, बघ बेटा, ही मुंबई आहे. इथे स्वप्न पूर्ण होतात, जर तुझ्याकडे ते स्वप्न बघणारा कोणीतरी असेल तर. सानिकाने दिनेशच्या हातात हात धरला. समोर अथांग समुद्र होतं आणि मावळत सूर्याचा केसरी रंग सगळीकडे पसरला होता. बोंधूबाबा ही फक्त ओळख नव्हती,
तर ती एक अशा प्रेमाचे प्रतीक होतं ज्याने सामान्य आयुष्यातला अतिशय सुंदर बनवले होते. मुंबईच्या त्या अफाट गर्दीत दिनेश आणि सानिकाने आपलं स्वतःचं एक छोटं आणि प्रेम जग शोधलं होतं. आयुष्याच्या पंचांगात किती चढ उतार आले तरी ज्यासोबत प्रेम असतं त्याच्या रेस कधीच चुकत नाहीत. धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.